आज अशोक खरातची HIV चाचणी करण्यात आली असून त्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी तो शक्तिवर्धक गोळ्या घेत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. नेमकं तपासात काय काय समोर आलं आहे हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत. नाशिकमध्ये गाजत असलेलं भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि धक्कादायक होत चाललं आहे. 18 मार्चच्या मध्यरात्री नाशिक पोलिसांनी अशोक खरातला त्याच्या तृप्त बाला या बंगल्यातून अटक केली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास SITकडे सोपवण्यात आला. अटक झाल्यानंतर काही दिवसांनी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये अशोक खरात चालू शकत नाही, माझ्यात आता ताकद उरली नाही, असं म्हणताना दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र तपास अधिकाऱ्यांच्या मते हा देखील एक प्रकारचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो. म्हणजेच चौकशीत सवलत मिळावी म्हणून खेळलेला माइंड गेम असू शकतो. SITने तपास सुरू केल्यानंतर सर्वप्रथम कॅनडा कॉर्नर परिसरातील ओक्स प्रॉपर्टीज या खरातच्या ऑफिसवर छापे टाकले. सलग 2 दिवस या ऑफिसमध्ये तपास करण्यात आला. या ऑफिसमध्ये महिलांवर अत्याचार झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. SITच्या पथकाने ऑफिसमधील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, काही वस्तू आणि इतर साहित्य जप्त केले. तपासादरम्यान ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आणि त्यानंतर ऑफिस सील करण्यात आले. याच दरम्यान SITने महिलांकडून तक्रारी नोंदवण्यासाठी एक नंबर जाहीर केला होता आणि त्या नंबरवर महिलांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे अशोक खरात लोकांना कशा प्रकारे फसवत होता याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. तपासात सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे अशोक खरात लोकांना फसवण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या सायकोलॉजिकल टेक्निकचा वापर करत होता. हॉट रीडिंगमध्ये एखादी व्यक्ती खरातकडे येण्याआधीच त्या व्यक्तीची माहिती गोळा केली जायची. सोशल मीडिया, नातेवाईक, मित्र, व्यवसाय, आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, आजारपण अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती आधीच मिळवली जायची. ही माहिती नंतर खरातला दिली जायची आणि मग तो त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगायचा. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खरातला दैवी शक्ती आहे असा विश्वास बसायचा. कोल्ड रीडिंगमध्ये तो समोरच्या व्यक्तीचा चेहरा, बोलण्याची पद्धत, बॉडी लँग्वेज पाहून अंदाज बांधायचा आणि काही कॉमन वाक्य बोलायचा. उदाहरणार्थ, तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. तुम्ही लोकांसाठी खूप चांगलं करता, पण लोक तुमचं वाईट करतात. तुमच्या घरात कोणीतरी आजारी आहे. तुमच्यावर कोणीतरी काहीतरी केलं आहे. तुमची प्रगती अडली आहे. ही वाक्य जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात लागू पडतात आणि त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायचा. हीच त्याची सर्वात मोठी ट्रिक होती. महिलांच्या तक्रारींनुसार अशोक खरात महिलांना धार्मिक विधी, शाप, ग्रहदोष, नागदोष, मृत्यूची भीती अशा गोष्टी सांगून घाबरवायचा. त्यानंतर पूजा, गुप्त पूजा, विशेष विधी, उपचार अशा नावाखाली महिलांना एकट्यानं बोलवायचा. काही तक्रारींमध्ये महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. तपासात असेही समोर आले की तो महिलांशी मोबाईलवर व्हॉइस नोटद्वारे बोलायचा. SITने त्याचा मोबाईल जप्त केला असून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. या डेटामधून आणखी मोठे पुरावे मिळण्याची शक्यता आहे. तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. अशोक खरातला उत्तेजनवर्धक गोळ्या घेण्याची सवय होती. या गोळ्यांचा अतिवापर केल्यामुळे साधारण 1.5 वर्षांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या झटक्यानंतर त्याच्या एका हाताची हालचाल कमी झाली होती आणि चालण्यातही बदल झाला होता. पण तरीही त्याने महिलांवर अत्याचार करणे थांबवले नव्हते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. खरातच्या विरोधात अनेक महिलांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची HIV टेस्ट करण्याची मागणी झाली होती. तपासाचा भाग म्हणून त्याची HIV टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अशोक खरातने एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं कसं? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार
त्याच्याकडे अनेक ठिकाणी जमीन आणि मालमत्ता आहे. मिरगावला 33 एकर जमीन, सिन्नरला 6 एकर, पाथर्डीला 10 एकर, शिर्डीत 4.5 एकर, काकडीला 5.5 एकर, ओझर, आडगाव, पनवेल, पुणे येथे प्लॉट, मंगल कार्यालय, बंगले, 32 तोळे सोनं अशी प्रचंड संपत्ती त्याच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. ही फक्त आत्तापर्यंत समोर आलेल्या संपत्तीचा एक छोटासा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. तो लोकांना फसवण्यासाठी एक ठरलेला पॅटर्न वापरायचा. आधी भविष्य सांगायचं, मग समस्या सांगायच्या, मग उपाय म्हणून पूजा सांगायची. पूजा खूप दुर्मिळ आहे असं सांगायचं. पूजेसाठी लाखो रुपये घ्यायचे. काम झालं नाही तर दुसरी पूजा सांगायची. मग गाडी, जमीन, परदेश ट्रिप मागायची. अशा पद्धतीने तो लोकांकडून पैसे उकळायचा. एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार खरात नागपूजा करायचा. अंधाऱ्या रात्री मंदिरामागे जंगलात पूजा करायचा. मंत्र म्हणल्यानंतर अचानक साप यायचा आणि लोकांना वाटायचं देव आला. पण नंतर समजलं की तो साप मोटारवरचा होता आणि त्याला दोरी बांधलेली होती. रिमोटने तो साप हलवला जायचा. म्हणजेच हा सगळा बनावट प्रकार होता. या प्रकाराने त्याने अनेक लोकांचा विश्वास जिंकला होता. एका व्यावसायिकाकडून खरातने 2 कोटी रुपये, 51 लाख रुपये, मर्सिडीज कार, परदेश ट्रिप, फार्म हाऊस, फर्निचर असे अनेक फायदे घेतले होते. त्या व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळले होते. 6-7 वर्ष तो व्यावसायिक त्याच्या जाळ्यात अडकलेला होता. चौकशीत अशोक खरातने काही विचित्र दावे केले आहेत. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही. महिलांसोबत जे झालं ते धार्मिक विधीचा भाग होता. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी लोकांचं भलं केलं. लोक माझ्यावर उलटले. अशी वक्तव्ये त्याने केली आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या मते हे स्वतःला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. एक 10वी नापास माणूस सायकोलॉजी, भीती, अंधश्रद्धा, धर्म, माइंड गेम, ब्लॅकमेल यांचा वापर करून कोट्यवधींचं साम्राज्य उभं करतो आणि अनेक लोकांना फसवतो, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. या प्रकरणात अजूनही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आणखी तक्रारी येऊ शकतात. आणखी संपत्ती समोर येऊ शकते. मोबाईल डेटा आणि व्हिडिओमधून आणखी धक्कादायक माहिती बाहेर येऊ शकते. या संपूर्ण प्रकरणातून एकच गोष्ट समोर येते की अंधश्रद्धा, भीती, दैवी शक्ती, गुप्त पूजा या गोष्टींवर आंधळा विश्वास ठेवला तर अशोक खरातसारखे लोक लोकांच्या भीतीचा आणि श्रद्धेचा फायदा घेऊन आयुष्यभराची कमाई लुटतात.